शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय, शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय, आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा। परतोनी मन गेली ठाईची मुरोन, आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा। विसरला तुका बोलो चालो झाला मुका, आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार, कृपादाने कथीचा विस्तार। भावादी सद्गुरुदास, भावादी सद्गुरुदास, भावादी सद्गुरुदास। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। जाने पंढरी सारिखाची अपुला, धामन गावकीला, वैकुंठाधिपती सखा सोयरा, श्री विठ्ठल जोडिला। जो का विरक्त विख्यात भूतळवटी, साक्षात हा बोधला। त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी, साष्टांगम्या गातिला। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी। या वार करी संतांच्या, 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 या वार करी संतांच्या। मस्तक पायावरी, या वार करी संतांच्या।
भगवन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शोधिताची नाही म्हणून ओळगतोपाय आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तन सेवेच्या निमित्ताने सप्ताहातीलच सेवा आहे, परंतु आजचं जे निमित्त आहे ते आगळं वेगळं निमित्त आहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने अर्थात तुकोबारायांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने आजच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण ही संकीर्तन सेवा महाराजांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत। सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्य रागरसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले वेदांचा अर्थ आपल्या सर्वसामान्यांना आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये प्रतिपादन करणारे, परमार्थ केवळ तोंडाने लोकांना न सांगता स्वतःच्या आचरणाने जगाला परमार्थाची संहिता देणारे, इतकंच काय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र आहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार महाराष्ट्रामध्ये झाला नसता तर आता जेवढी लोक कीर्तनासाठी मंगरुळ नगरीत जमलीत ही सुद्धा कीर्तनासाठी जमली नसती। आम्हाला कीर्तनाची म्हणजे कीर्तनाविषयी प्रेम वाटलं नसतं, संप्रदायाविषयी प्रेम वाटलं नसतं, हिंदू धर्माविषयी प्रेम वाटलं नसतं। थोर महात्म्यांचं जीवन हे समाजासाठी पथदर्शक जीवन आहे। संत महापुरुषांचं जीवन हे समाजासाठी प्रेरणादायी जीवन आहे। जगद्गुरु तुकोबाराय ज्या कालामध्ये जन्माला आले तो काल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने अंधकाराचा काल आहे, की ज्या काळामध्ये मानवाला मानव समाजाला स्वत्वाविषयी चाड नाही, अन्यायाची चीड नाही, परमार्थाविषयी प्रेम नाही, माणसात माणूस नाही, आम्ही परकीयांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानणारी माणसं होतो। दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारी महाराष्ट्र धर्म विसरलेली माणसं 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रात नांदत होती। एका बाजूला अहमदनगरचा निजामशहा, एका बाजूला विजापूरचा आदिलशहा, एका बाजूला दिल्लीचा बादशहा, या सगळ्या शाह्यांनी महाराष्ट्र बेचिराग केलेला होता। महाराष्ट्रातल्या माणसांना आपण जीवन जगावं कसं याची भ्रांत होती। आपलीच माणसं आपल्यांमध्ये विखुरली गेलेली होती। सख्खा भाऊ एक भाऊ निजामशहाच्या बाजूने लढत होता, तर एक भाऊ आदिलशहाच्या बाजूने लढत होता। लांबचं नाही सांगणार, ज्या राजाधिराज बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय आमच्या धर्माचं पान पुढे हलत नाही। मी स्वाभिमानाने सांगेन, मंदिरातले देव सुद्धा ज्या देवामुळे सुरक्षित आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। मंदिरातल्या देवाचं देवपण ज्या व्यक्तीमुळे टिकलं ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। पण शिवरायांच्या अगोदरचा इतिहास असा आहे, ज्या भोसले घराण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यांना जन्म देणाऱ्या जिजाऊ साहेब लखुजी जाधवांच्या कन्या आहेत। भोसले आणि जाधव एका बाजूला नगरच्या निजामशाहीची सरदारगी करण्यामध्ये धन्यता मानणारे जाधव सरदार,
आणि दुसऱ्या बाजूला विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये सरदारकी करणारे भोसले. निजामशाह आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध पेटलं. युद्ध जरी नगरच्या निजामशहाचं आणि विजापूरच्या आदिलशहाचं होतं तरी लढणारे मात्र भोसले आणि जाधव होते. एका बाजूने भोसले लढत होते आणि एका बाजूने जाधव लढत होते. भोसल्यांनी आपलं सैन्य एवढं आक्रमकपणे पुढे नेलं, जाधवांचं सैन्य पराभूत होण्याच्या मार्गावर आहे. एवढ्यात दत्ताजी जाधवांनी भोसल्यांच्या हत्तीची सोंड कापली. जशी हत्तीची सोंड कापली, हत्ती चित्कार करत खाली कोसळला. संभाजीराजे भोसले म्हणजे धर्मवीर शंभूराजांच्या अगोदर एक संभाजीराजे होऊन गेले. संभाजीराजे भोसलेंनी दत्ताजी जाधवला पाहिलं. अरे याने आपला हत्ती मारला. दत्ताजी जाधव वर चाल करून गेले संभाजीराजे भोसले आणि एका वारामध्ये दत्ताजी जाधवला प्रयाण काळाला पाठवलं, निपात केला. दत्ताजी मेला हे कळल्याबरोबर लखुजी राजे म्हातारा 80 वर्षाचं पण समशेर घेऊन जावयाच्या अंगावर धावून आलं. शहाजीराजे भोसल्यांच्यावर निर्याणीचा टोकाचा वार केला. जो वार छाताडावर बसणार होता, वार चुकवला. बाही कापली, रक्तबंबाळ झाले शहाजीराजे. सायंकाळी 6:30ची वेळ होती. युद्ध थांबलं. घरी आले. मी का सांगतोय हे? मला इतिहास सांगायला तुम्ही नाही उभं केलं, मला तुकोबराय सांगायचेत. पण तुकोबरायांच्या काळामध्ये मला वाटतं यापेक्षा आज सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. महाराजांच्या काळामध्ये जाधव भोसले जसे एकमेकांना मारण्यात धन्यता मानत होते, मला वाटतं आजही बहुजन समाजामध्ये हीच स्थिती आहे. आम्ही आमच्यातल्याच लोकांना मारण्यात धन्यता मानतो. हे आजही लोकोत्तर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अवतारानंतरही आपल्या विचारधारणा बदललेल्या नाहीत, आपली मानसिकता बदललेली नाही. हे आपलं दुर्दैव आहे. विठ्ठल आपल्या या मंगरुळ नगरीमध्ये भक्तराज मारुतीरायाच्या या परमपवित्र दरबारामध्ये 43व्या वर्षाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. ज्ञानेश्वरी पारायण आहे का? नाही नाही ना. गाथा पारायण आहे का? गाथा पारायण, गाथा भजन आहे. म्हणजे पारायण कोणतंच नाही. ज्ञानेश्वरी पारायणही नाही आणि गाथा पारायणही नाही. आपल्याकडं फक्त गाथा भजन आहे. मग गाथा भजनाला काय तुम्हीच असताल? असो. तेव्हा 43व्या वर्षाकडे वाटचाल आहे. 5-7 वर्षानंतर 50 वर्ष पूर्ण होतील. असा अत्यंत देखणा, उत्स्फूर्त, अत्यंत परम पवित्र सोहळा अखंड विना असेलच. तेव्हा अखंड विना असे संप्रदायाचे सगळे नियम पाळून अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आजची उपांत्य दिवशी दुपारच्या सत्रामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या बीज उत्सवाची सेवा माझ्या परम भाग्याने संत श्रेष्ठ श्री मानकोजी बोधले महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवरी रामचंद्र महाराज बोधले यांच्या आशीर्वादाने
गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले यांच्या आशीर्वादाने आणि श्री हरिभक्तीपरायण अण्णासाहेबजी महाराज बोधले यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। महाराजांनी मला फोन केला, म्हणले महाराज बीजे दिवशी कुठे आहेत? म्हणलं बीजेच्या आदल्या दिवशी रात्री सुरडीतली श्रीमद भागवत कथा संपन्न होते। दुसऱ्या दिवशी मी दुपारी दूरची सेवा होती पण टाळली, मी आहे उपलब्ध आहे। मग म्हणले मंगरुळला कीर्तन सेवा करायची होती, करा। म्हणलं जशी आपली आज्ञा, आणि या आज्ञेला अनुसरून या सेवेसाठी प्रवृत्त झालेलो आहे। तुकोबारायांची सेवा करणं हे आपलं परम भाग्य आहे। आज बीजोत्सवासाठी देहूला जाता आलं नाही तरी ही मंगरुळ नगरी म्हणजे देहू समजून मी इथे आलो। माझ्या महाराजांची मला जिथे कुठे सेवा करायला मिळते ते माझ्यासाठी देहू आहे, आणि या उद्देशाने आपल्या सर्वांचं मला दर्शन झालं हे मी माझं परम भाग्य समजतो। या निमित्ताने उपस्थित सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो, भक्तिमती मातांच्या चरणी नतमस्तक होतो, उपस्थित श्रोतृवृंदाच्या चरणी नतमस्तक होतो। लांब राहून का होईना आवाज कानावर येतो आहे म्हणून लांब बसून ऐकणाऱ्या भाविकांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो। साऊंड सिस्टीम गावातलीच आहे पण अत्यंत चांगली आहे, त्यांनाही धन्यवाद, आपल्या सगळ्यांना धन्यवाद। या निमित्ताने जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत। म्हणजे कोणती प्रकरणं आपण जर वाचत असाल गाथा तर निश्चितपणे ही प्रकरणं आपल्या लक्षात येतील। पहिलं प्रकरण रूपावळीचं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये 10 अभंग आहेत। रूप पाहता लोचनी म्हणा किंवा पहिला जो अभंग आहे गाथेतला पहिला अभंग कोण सांगेल? तरुण पोरांपैकी तुमच्यापैकी रोख 51 रुपये बक्षीस। गाथ्यातला पहिला अभंग, वय वर्ष 8, 10, 12, 14, 16, 18 पर्यंतचे, 18च्या आतल्यांनी सांगायचं। कोण बोललो? तुम्ही 18च्या आतलेत काय? मी 18च्या आतल्याला विचारलं होतं ना, वय वर्ष 18च्या आतल्यांना विचारलं होतं की गाथेतला पहिला अभंग कोणता आहे। चला, माहित नव्हता आता लक्षात ठेवा। गाथ्यातला पहिला अभंग कोणता आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी। पुढं कॉप्या नको न करू, तेथे माझी हरी वृत्ती राहो। आज संध्याकाळी झोपायला जाऊस तर हा अभंग पाठ झाला पाहिजे। काय म्हणतोय? त्याच्याशिवाय झोपू नका, नाही तर महाराष्ट्र टिकराना हनतेन तुम्हाला। विठ्ठल पहिला अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झनी जडो देसी। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, जे जे कर्म धर्म। आपल्या गावऱ्या पुढे गेल्या तरी वर्म कळाना आपल्याला। विठ्ठल पहिला अभंग गाथेतला हा आहे। असे 4092 अभंग आत्ता जी गाथा आपल्या समोर उपलब्ध आहे त्यामध्ये किती अभंग आहेत? 4092 अभंग आहेत। आपण दुर्दैवी आहेत की आपल्या हाताला फक्त किती अभंग लागले? 4092। अभंगांची संख्या खूप होती पण कालौघामध्ये सगळा इतिहास आपल्या समोर ठेवणार नाही, सगळा इतिहास सांगण्यासाठी तितका आपल्याकडे वेळही नाही। 4092 मोजके अभंग आपल्या हाताशी लागले। फक्त अभंग म्हणजेच तुकोबाराय आहेत का? अभंगापुरते माझे तुकोबाराय मर्यादित आहेत का हो? की आजही समाजामध्ये असं चित्र दिसतं की हे काम टाळकुट्या लोकांचं काम आहे। तुकोबारायांची बीज कोणी साजरी करावी?
अरे जो जो महाराष्ट्रात जन्माला आला आणि जो जो हिंदू आहे या प्रत्येकाने माझ्या तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव जशी आपल्या आईची आणि वडिलांची पुण्यतिथी करत असताना आपला उत्साह असतो, जी कृतज्ञता असते ती कृतज्ञता आम्ही तुकोबारायांच्या बीजेविषयी बाळगली पाहिजे. कारण या महापुरुषाने जी क्रांती केली, या महापुरुषाने त्या काळामध्ये असलेल्या सत्तेविरुद्ध, असलेल्या दांभिक गोष्टीविरुद्ध, असलेल्या कर्मठ गोष्टीविरुद्ध जो आवाज उठवला, हा जर आवाज उठवला गेला नसता, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, ऐसा कहा जाता है ना, राजा शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. वैसे ही अगर श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबा महाराज अगर नहीं होते तो हम हिंदू नहीं होते. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनेक प्रकरणांमध्ये विराणीचं प्रकरण आहे, बाळक्रीडेचं प्रकरण आहे, मदालसेचं प्रकरण आहे, गवळणीचं प्रकरण आहे, बाळछंदाचं प्रकरण आहे, विरहिण्याचं प्रकरण आहे आणि तसंच निर्याणपर अभंगाचं एक प्रकरण आहे की ज्यामध्ये एकूण 17 अभंग आहेत. या 17 अभंगांमधला पहिल्या क्रमांकाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. जेव्हा महाराजांना अशी प्रेरणा झाली की आपण आपलं अवतार कार्य पूर्णत्वाला आणलेलं आहे, जे काही करायचं होतं ते सगळं काही समाजासाठी पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. भक्तीचा जेवढा जागर करायचा होता तेवढा माझ्या महाराजांनी केलेला आहे. एवढं कार्य करूनही समाज अजून सुद्धा त्या प्रवृत्तीवर येत नाही. महाराज थोडे दुःख आवेगात आहेत. महाराज म्हणतात, ज्या परमात्म्याच्या पायांची मी शोधना करतो आहे, किंबहुना ज्या नितांत सुंदर गोष्टी मी शोधतो आहे, त्या गोष्टी शोधताना सापडत नाहीत. शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय, मी माझ्या विठुरायाचे पाय या करता आळवतो आहे की ते मला शोधताना सापडत नाहीत. इतके प्रयत्न केले समाजातल्या नीतिमूल्यांचा, समाजातल्या भक्तीचा, समाजातल्या एकमेकांविषयी असलेल्या प्रेम भावनेचा. नीतिमूल्य म्हणजे समाज आहे आणि मानव धर्म हा आहे मायबाप. इतर पशुच आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. इतर पशूंमध्ये आणि माणसामध्ये फरक आहे. इतर पशुच आहेत. ज्याला गाढवाला धर्म नाहीत, घोड्याला धर्म नाहीत, कसं वागावं, काय खावं, काय बोलू नये, काय बोलावं, काय प्यावं, काय पिऊ नये, कुठं बसावं, कुठं बसू नये, या कोणत्याही विषयाची जाण ज्याला नाही त्याला काय म्हणतात? पशु, गाढव. ज्याला काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, कुठे बसावं, कुठे बसू नये, काय करावं, काय करू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, या कोणत्याही गोष्टीची जाण नाही. आणि जे आपल्यामध्येच झालेले आहेत बेभान, अशांना जानवर म्हणतात, पशु म्हणतात. पण मनुष्य जन्म यापेक्षा वेगळा आहे. मानवाचं आयुष्य ज्याकरिता मिळालेलं आहे तो उद्देश फार मोठा आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद
यशाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला। जिंदगी में नर करनी करेगा तो नर का नारायण बन जाता है। हे मानवी शरीराचं मूल्य या आयुष्याचं सोनं करावं मायबाप। हे जीवन फार उदार अंतःकरणाने भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे। आयुष्याचा विचार केला तर प्रत्यक्ष भगवान परमात्म्यापर्यंत पोचण्याचं सामर्थ्य ज्या शरीरात आहे ते शरीर म्हणजे मनुष्याचं शरीर आहे। महाराज अनेक वेळेला बोलून गेले। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय असतील, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय असतील, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली, भारत देशामध्ये जन्माला आलेली सगळी संत मंडळी यांचा जर विचार केला, कोणत्या जातीमध्ये आणि कोणत्या धर्मामध्ये संत जन्माला आले नाहीत असं नाही। सगळ्या जाती धर्मामध्ये संत महात्मे जन्माला आले। का जन्माला आले हो? तीन प्रकार या संबंधाने। काहींना या मनुष्य जन्माला किंवा मृत्यू लोकामध्ये जन्माला आणावं लागतं। कोणाला आणावं लागतं? भगवान परमात्म्याला आणावं लागतं। परमात्मा स्वतःहून येत नाही। जसं मंगळूर नावाचं आपलं हे गाव, मंगरूळमध्ये कल्पना करा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री आपल्या गावी येतील का आणावे लागतील? स्वतःहून येतील का हो? स्वतःहून येणार नाही, त्यांना आणावं लागेल। तसं या ब्रह्मांडाचा जो मुख्यमंत्री आहे, या ब्रह्मांडाचा जो चालक मालक आहे, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, ज्याची अबाधित सत्ता सगळ्या विश्वावर आहे, तो स्वतःहून येत नाही, मग त्याला आणावं लागतं। अनिलाई रूपा बळे करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी, करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, रूपा बळे करुणा करे हरिदासी, करुणा करे हरिदासी, करुणा करे हरिदासी, करुणा करे हरिदासी, करुणा करे हरिदासी। कन्हैया कन्हैया तुझे आना पड़ेगा, बचन गीता वाला निभाना पड़ेगा। एक कन्हैया आपको आना पड़ेगा। भक्त लोग जब विनती करते हैं, पुन्हा पुन्हा प्रार्थना करतात, भगवंता पृथ्वीवर अन्याय माजला, अनाचार निर्माण झाला, नीतिमत्ता लोक विसरले, कंसासारखे रावणासारखे भ्रष्ट लोक जेव्हा उन्मत्त होतात, धर्म अडचणीत आणतात, भक्त महात्मे प्रार्थना करून देवाला आणतात, देवाला त्यांची विनंती ऐकून यावं लागतं। आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांना जन्माला यावंच लागतं। व्हाय? बिकॉज देर इज an reason. We must have to come for man or any other life. There are many types of animals in the world. इंग्रजी कीर्तनात ऐकून काही लोकांना वाटायला असेल, भाऊ
इंग्रजीत कीर्तन, yes, we can make this kirtan in English also. Why? There is reason. In this world, we have to tell all the educative peoples that kirtankars are not only non-educated, but all the kirtankars, and many there are kirtankars, they are well educated. For myself, तुमच्यासाठी सांगेन मी, स्तुती सांगण्यासाठी आलेलो नाही, मी काय आहे हे सांगण्यासाठी आलेलो नाही. माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, गुरुजींच्या मार्गदर्शनाने आज मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांवर PhD करण्यासाठी संशोधन करतो आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये असे सुद्धा कीर्तनकार आहेत की जे अभ्यासाच्या माध्यमातून या संप्रदायाचा प्रचार प्रसार फक्त महाराष्ट्रात नाही, आमची ॲम्बिशन आहे, आमची इच्छा आहे 18व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्म सांगण्यासाठी स्वामीजी गेले होते. आमचा हिंदू धर्म विश्वधर्म आहे. या हिंदू धर्मामध्ये एवढं सामर्थ्य आहे. दादांची भाषा सांगतो. दादांचं नेहमीचं वाक्य, पाश्चात्य राष्ट्र हे भोग प्रधान राष्ट्र आहेत आणि भारत देश हा त्याग प्रधान देश आहे. या देशामध्ये त्याग शिकवला जातो. ही भूमी त्यागाची भूमी आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी, जपान हे भोगवाद जपणारे लोक आहेत. लक्षात ठेवा, सुवर्णाची लंका होती पण त्या लंकेत भोग होता. भोग. लंका कशी होती? आकाश महाराज थाप द्या. रम्य ही स्वर्गाभुनी लंका, रम्य ही स्वर्गाभुनी लंका, जिच्या तळीच्या पायवनी का वाजविती डंका, रम्य ही स्वर्गाभुनी लंका. जी लंका स्वर्गापेक्षा रम्य होती. पुढे बोलू. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे जेते काशानी तांब्याची, कोटी घरे जेते तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या घरामध्ये सोनं होतं. वाक्य बरोबर आहे? ओ मंगरुळकर, ऐकताय ना तुम्ही? रावणाच्या घरामध्ये काय होतं भाऊ? काय होतं? सोनं होतं. वाक्य बरोबर आहे का हे? असं रावणाच्या घरात सोनं नव्हतं दादा, रावणाचं घरच सोन्याचं होतं. रावणाचं घरच सोन्याचं होतं. आपल्या घरात कुठंतरी सोनं आहे. चला कुणाकडं 1 तोळा 2 तोळे 5 तोळे. मंगरुळ तसं फार श्रीमंतांचं गाव आहे. इथं किलो सोनं आहे नाही. चला कशाला वचने किम दरिद्रता. आपल्या घरात असल किलोभर सोनं. काय म्हणायचं तुम्हाला? असल ना किलोभर. हा, बँकेतलं फिंकेतलं सगळं धरून, घरातलं धरून एखादा किलो का 4-5 किलो आहे का? ते म्हणले बाबाराव महाराजाकडे 1 किलो आहे. असं का? ऐका ना,
आपल्याकडं किती सोनं आहे यापेक्षा सांगू मी तुम्हाला, आपल्याकडं पैशाचा मोबदला देऊन जे सोनं मिळतं ते खरं सोनंच नाही. पैशाचा मोबदला देऊन जे मिळतं ते खरं सोनंच नाही. तुमच्या पोटी जन्माला आलेली सात्विक संपत्ती हेच तुमचं खरं सोनं आहे. बाकीची संपत्ती तुमच्याकडे किती आहे याला अजिबात महत्व नाही. तुमच्या पोटी जर सुसंस्कृत सुजान, ज्याला धर्माविषयी चाड आहे, नीती धर्माविषयी प्रेम आहे, आई वडिलांच्या विषयी देवापेक्षा जास्त प्रेम आहे, अशी जर संतती तुमच्या पोटाला जन्माला आलेली असेल, ते सोनं तुमचं लाखो टन किमतीचं आहे. विठ्ठल अरे आपल्यासारखे आगा कर्मी जय उरावे, ते तीही सुख दुःख रूपी फळावे, पया ते भोगावया यावे देहा एका. आपल्याला जन्म कंपल्सरी आहे. आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी आपल्याच्यानं टाळणं शक्य नाही. या जन्मात टाळता येऊ शकतं प्रयत्न केला तर. प्रयत्न परमार्थाचा केला. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची नि नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची, जेथ नामची नाही पापाची ऐसी केली. यमदमा अवकळा आणली तीर्थी ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटिले रहाटी आगवी. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष औषधासी नाही. ऐसे माझे निनाम घोसे, नाहीची करती विश्वाची दुःखे. अवघे जगचे महासुखी, दुमदुमीत भरिली. कीर्तनात काय यावं द्यावा? कीर्तनात नाथ भागवतातल्या संतांची प्रमाण यावीत. कीर्तनात ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचे प्रमाण यावीत. हल्ली कीर्तन सुद्धा कोण्या मार्गाने चाललंय संशोधन करण्याची गरज आहे. विठ्ठल कृष्ण भगवान की जय, तुकाराम महाराज की. जे असं नामचिंतन करतात त्यांचा जन्म चुकू शकतो, आपला चुकू शकत नाही. आपल्यासारख्या सगळ्यांकडे बघितलं तुकोबाराय म्हणाले, किती सांगू तरी नाही कती पटकीचे, सांगू तरी नाही कतीचे, नाकती पटकीचे, सांगू तरी नाही पटकीचे. पुढे सिंधाडीचे रडतील, पुढे सिंधाडीचे रडतील, पुढे सिंधाडीचे रडतील. महाराज जवळ प्रेमान आहेत तवर प्रेमानं पण आहेत. आणि महाराजांना जर प्रेमाची भाषा लोकांना समजत नाही असं वाटलं, महाराजांच्या टिकरातून कोणीच नाही सुटलं. मुक्त महात्म्याला सुद्धा तुकोबारायांनी झोडपिलंय. जो चुकला तो झोडला, हा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. तुकोबारायांचा सिद्धांत आहे, चुकणारा कोणाला हे तुकोबाराय सोडत नाहीत. अरे इतकं सांगितलं लोक ऐकत नाहीत. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. आणि संत श्रेष्ठ तुकोबारायांसारख्या महात्म्याला सामाजिक, भक्तिविषयक, राजकीय, सांस्कृतिक, भगवत विषयक परिस्थिती पाहिल्यानंतर जेव्हा कळवळा येतो तेव्हा असे महाराजांसारखे संत महात्मे भूतलावर जन्माला येतात. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे जन न देखवे डोळा,
तही जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. अंतःकरणात कळवळा उत्पन्न होण्यासाठी हृदय आईचं असावं लागतं. माता मौल्यांनो, तुम्हाला तुमच्या लेकराविषयी किती कळवळा वाटतो, किती कळकळ वाटते. महाराजांनी हे आईचं प्रेम पाहिलं. आईच्या प्रेमाचे दाखले देणारे कितीतरी अभंग गाथ्यात आहेत. तुमच्या सगळ्यांच्या पाठ असलेला एकच अभंग सांगतो. लेकुराचे हित जाणे म्हणा किंवा आहे म्हणा, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आई लेकरावर प्रेम करत असताना ते पगार झाल्यावर आईजवळ किती पैसे आणून देतं याचा विचार करत नाही. लेकरू आईला सांभाळतं की न सांभाळतं मोठं झाल्यावर याचा सुद्धा ती विचार करत नाही. निरपेक्ष प्रेम जगाच्या पाठीवर जर कुणी कोणावर करत असेल तर ते आईचं प्रेम आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम आहे. चला, पण आईच्या प्रेमात एक दोष आहे. आईच्या प्रेमात एक दोष आहे. आई प्रेम करते ती शेजारच्या बाळ्यावर का आपल्या लेकरावर? आईचं प्रेम कोणावर आहे? फक्त आपुलियाचा कळवळा, इतरा बाळावरी नाही, 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 इतरा बाळावरी नाही. आपुलियाचा कळवळा, इतरा बाळावरी नाही, इतरा बाळावरी नाही, इतरा बाळावरी नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आईचं प्रेम आपल्या बाळ्यावर का शेजारच्या कार्ट्यावर? आपल्याच बाळ्यावर. आपल्या बाळ्याला ती म्हणीले, बाळ्या उन्हात खेळू नको, घरात मर. आणि शेजारचा पिंट्या उन्हात किती बी खेळला तरी त्याला ती म्हणणार की तिकडच उन्हात का मरना. पण आपला बाळ्या मात्र घरात आला पाहिजे. ऐका, आईचं प्रेम आपल्या लेकराबद्दल सजग आहे, पण संतांचं प्रेम हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचे जाहला. सगळ्या समाजाचं बघा, उपकार करणाऱ्या माणसावर कोणीही उपकार करील, पण आपल्यावर अपकार करणाऱ्यांच्या बद्दल सुद्धा चांगलेपणाची भावना ज्यांच्याकडं असते त्यांना संत म्हणतात. विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत्यंतिक कल्याणासाठी या भूतलावर जन्म धारण करतात. तुकोबारायांचं जीवन अगाध जीवन आहे. ते 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात, 2 तासात सांगून नाही होणार देवा. तुकोबारायांच्या जीवनाचा बालपणाचा काळ 3 टप्प्यात. एक तारुण्यातले तुकोबाराय, बालपण जन्मापासून ते वयवर्ष 18-20 पर्यंतचे तुकोबाराय, तदनंतर संसारिक तुकोबाराय आणि त्यानंतर सिद्ध तुकोबाराय. असे 3 टप्पे महाराजांच्या जीवनाचे आहेत. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या पुरुषार्थाने समाजाला भक्तीविषयी आस्था निर्माण व्हावी, समाज सुसंस्कृत बनावा, समाजाला नीती मूल्य समजावीत याकरिता प्रयत्न केले. आपलं
जीवन जगत असताना उत्तर कालामध्ये जेव्हा तुकोबारायांना ही जाणीव झाली की अरे आपण या प्रस्थापित लोकांचा सगळ्यांचा विरोध पत्करून लोकांना भाषा ही वापरायला तेवढं धाडस असावं लागतं. भाषा काय? वेदांचा तो अर्थ आम्हासीच विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांना त्रास दिला त्याच प्रवृत्तीने संत श्रेष्ठ तुकोबारायांना सुद्धा त्रास दिला. शोधिताची नये म्हणून ओळगतो पाय. महाराजांनी आपल्या जाण्याची तयारी केलेली आहे. 15 दिवस अगोदर महाराज देवहूत सगळ्यांना सांगू लागले, अरे तुम्हाला यायचं का वैकुंठाला? मी निघालो, माझं अवतार कार्य संपत आलं, स्वयं भगवान नेण्यासाठी येणार आहे. हो 15 मिनटं पुढं गेलं तरी हरकत नाही ना. कीर्तनच 10:30ला सुरू झालंय. मी इथं 9:45 आलो होतो आणि बीज उत्सवाच्या देहूच्या प्रसंगाला 1 वाजतात बरं का. 1 वाजता पुष्पवृष्टी होते. काळजी करू नका, हा देहूतला नियम आहे. पण चला तुम्ही म्हणले आताच करा 12ला तर लगेच ज्ञानेश्वर माऊली, तशी काय अडचण नाही. कीर्तन करून आणि कथा करून आम्ही बी कटाळून गेलेली माणसं आहेत, पण फक्त महाराजांची सेवा करायची म्हणून आलोय मी बी. विठ्ठल किमान महाराजांच्या जीवनातला एखादा दृष्टांत, एखादं चरित्र आपल्या समोर ठेवावं. अरे महाराज आपल्याला कळावेत. अजूनही संतांविषयीची जी आदर भावना आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. कुठेतरी खेद वाटतो. मायबाप संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय
केवळ अभंगांच्या द्वारा समाजाला उद्बोधन करणारे नव्हते, तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय क्रांतीची ठिणगी होते. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय धर्माचा प्रखर पुरस्कर्ता होते. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय मानवत्वाची चाड होते. मायबाप, कर्मठता एका बाजूला आहे आणि धर्म एका बाजूला आहे. आपल्याला धर्माची एकच व्याख्या माहिती आहे, पूजा करणं म्हणजे धर्म आहे, मान्य आहे. देवाच्या देवळामध्ये जाऊन भगवान शिवाच्या पिंडीवर दुधाची धार घालणं किंवा त्याला एक तांब्याभर पाणी ओतणं ही शिवाची पूजा आहे, मान्य आहे. कल्पना करा, उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत, दुपारचे 12 वाजलेले आहेत, सोमवारचा दिवस आहे. तुम्ही नियम घेतलाय की 12 वाजता शिवाच्या शिवालयात जाऊन शिवाच्या पिंडीवरती तुम्हाला घागरभर पाण्याचा अभिषेक करायचा आहे. वाटेनं तुम्ही येताय आणि त्याच वेळेला तहानेनं व्याकुळ झालेलं एखादं कुत्र तुम्हाला तडपडताना दिसतंय. बघा, धर्म एका बाजूला आहे आणि कर्मठता एका बाजूला आहे. वाटेनं पाणी घेऊन येत असताना मृत्यूच्या वाटेवर असणारं कुत्र दिसलं, तुम्ही काय कराल? ते पाणी शिवाला न्यायचंय म्हणून मंदिरापर्यंत आणायचं की त्या कुत्र्याचा प्राण वाचवायचा? खरा धर्म काय आहे? पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही, माहित नाही. ते तिथं कोण आहे, त्याचा परिणाम काय व्हायला हे पाहत नाहीत. मला काय करायचंय? मंदिरात जाऊन भगवान शिवाच्या पिंडीवर पाणी वाचायचं, एवढंच माहिती त्यांना. पण खरे शिवजी त्या कुत्र्यात येऊन बसलेले आहे. त्या कुत्र्याला जर जीवदान दिलं तर ते पाणी भगवान शिवापर्यंत पोचेल. शिव शिवपणे उरे महाराजांचे कित्येक अभंग येतो. हे सांगणारे महाराजांनी केवळ धर्म सांगितलं नाही, महाराजांनी केवळ धार्मिक प्रबोधन केलं नाही, नीतिमूल्यांचं प्रबोधन, मानवतेचं प्रबोधन, सगळ्या गोष्टींचा उहापोह, सगळ्या गोष्टींचं दिग्दर्शन लोकांना केलं. आज महाराजांना आपला हा देह भगवान परमात्म्याला सुपूर्त करावा. तुकोबाराय म्हणतात, मी शोधतोय पण शोधताना मला परमात्मा सापडत नाही, मी त्याचे पाय याकरता आळवतोय. का हो तुकोबाराय, तुमची ही धारणा निळकंठ महाराज का झाली? तुम्हाला भगवान परमात्म्याकडं का जाऊ वाटू लागलं? महाराज सांगतात, मला आता असं वाटतंय, आता या जनाला आपण दिसो नये, आता दिसो नये जना, 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 आता दिसो नये जना. ऐसे केरी नारायणा, ऐसे केरी नारायणा, आता ऐसे केरी नारायणा, आता ऐसे केरी नारायणा, आता दिसो नये जना, दिसो नये जना, आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. हे नारायणा, आता मी या जनाला दिसू नये अशी माझी स्थिती करा, मला तुमच्याकडं घेऊन चला. महाराजांचे हे शब्द का? तर माझं मन
पुन्हा 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 तिथं धाव घेत आहे. परतोनी मन गेले ठाईच मुरोन, तुमच्या चरणावर माझं मन रुंजी घालत आहे. आणि हा तुका आता स्वतःला विसरला, स्वतःलाच काय या सगळ्या जगाला विसरला. आयुष्यभर लोकांना सांगत राहिलो, आयुष्यभर जगत राहिलो, कधी प्रपंचाचा विचार केला नाही, कधी संसाराचा विचार केला नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. झटत राहिलो, झगडत राहिलो, पण आता मात्र मी हे सगळं करायला विसरलो. बोलण्या चालण्याला सुद्धा मुका झालो. विसरला तो का, विसरला तो का, विसरला का, विसरला तो का, विसरला, विसरला, विसरला,
जगद्गुरु तुकोबारायांना नेण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः आलेले आहेत। गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे। गरुडावर बसून प्रत्यक्ष भगवान परमात्मा नेण्यासाठी आलेले आहेत। तुकोबाराय 7 दिवस अगोदर लोकांना सांगतायत की मला जायचंय, आपणही चला, कुणी येत नाही। तुकोबाराय विनवणी करतात, सकळ ही माझी बोळबन करा, सकळ ही माझी बोळबन करा। तुम्ही सगळ्यांनी माझी बोळवण करा, मला निरोप द्या। महाराजांचं कीर्तन आजच्या दिवशी नांदुरकीच्या वटवृक्षाखाली सकाळी 10-10:30 वाजता सुरू झालं। महाराजांना नेण्यासाठी प्रत्यक्ष स्वयं परब्रह्म चालक मालकाने 12-12:30च्या समयाला देहूमध्ये यावं। पहा, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता दोषविले। महाराजांचं कर्तृत्व, महाराजांचं वक्तृत्व, महाराजांचं दातृत्व, महाराजांचं नेतृत्व असीम, अपरंपार, अगाध। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचं प्रस्थान ठेवत असताना संपूर्ण मानव जातीला संदेश देतात की जर आपण ठरवाल तर आपल्याला सुद्धा भक्तीच्या अतिउच्च टोकावर जाता येईल, नव्हे नव्हे या आयुष्याचं सार्थक करता येईल। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांना नेण्यासाठी स्वतः भगवान परमात्म्याने यावं। या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जण काळाच्या तावडीतला आहे देवा, याला काळ सोडत नाही। या शरीरावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे, याच्यावर दुसऱ्या कोणाचीही सत्ता नाही। देहूमध्ये आजच्या दिवशी काळ सुद्धा आला होता, कारण 5चा हा देह आणिला उसना। हे पंचतत्वाचं जे शरीर आहे याच्यावर माझी सत्ता आहे, म्हणून काळ स्वतः देहूमध्ये आलेला आहे। पण तुकोबाराय जेव्हा परमात्मा आलेले आहे, गरुडावर बसलेले आहेत, गरुडाची उंची जास्त आहे आणि आता महाराजांना वर चढता येत नाही। महाराज काळाला बोलवतात, बोलावलं जवळ, काळाला वाटलं आयुष्यभर महाराजांनी सगळ्यांची प्रतारणा केली, पण शेवटी मलाच बोलवलं, हे शरीर महाराज मलाच देणार। जवळ बोलवलं महाराजांनी। काळ जसा जवळ आला, महाराज म्हणले खाली वाक। काळाला खाली वाक म्हणावं। तुकाराम तुकाराम नाम गीता कापिय, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ। काळानं खाली वाकावं, आणि जसा काळ खाली वाकला त्याबरोबर काळाच्या मानगुटावर पाय देऊन महाराज परब्रह्म स्वरूपाकार पांडुरंग परमात्म्याच्या जवळ पोचलेले आहेत। सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या सगळ्या मुक्त्यांच्या पलीकडे असणारं जे स्थान, त्या स्थानावर जाऊन पोचले। ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा अभंग होईल, आणि अभंगाच्या शेवटच्या चरणाला आपण सगळेजण पुष्पवृष्टी करणार आहोत। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर